नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आता आपण आहोत चंदननगर खराडी येथील पुणे नगर रस्त्यावरील जिजामाता बँक, रांका ज्वेलर्स यांच्या समोर असणाऱ्या पुणे महानगरपालिकेने बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या जवळ. ते बघताय तुम्ही, हे सार्वजनिक शौचालय. इथली घाण आणि इथले गैरप्रकार याच्या पाठीमागे सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले गेलेले होते. आता तुम्हाला दाखवतोय, या ठिकाणी सुरू असलेला एक सार्वजनिक नळ हा 24 तास वाहत असतो. हे बघा, या ठिकाणी लोक गाड्या धुण्याचं काम करतात आणि हा सर्व यातलं पाणी हे या फुटपाथवर फिरत असून फुटपाथ कधी खाली जाऊ शकतो. याच्यामुळं उरलेलं पाणी पुणे नगर रोडवर बघताय आता तुम्ही. इथून आता चंदननगरच्या दिशेने पाणी जाताना तुम्हाला दिसेल. ते फार कोळेवाडी फाटापर्यंत पाणी आहे या ठिकाणी. या ठिकाणी दिवसभर सार्वजनिक वाहतूक करणारे प्रायव्हेट गाड्यांवाले आपल्या गाड्या या ठिकाणी धुत असतात. या ठिकाणी या स्वच्छतागृहाचा काही उपयोग होत नाही. रात्री अपरात्री या ठिकाणी खूप अनैतिक प्रकार या ठिकाणी घडत असतात. या ठिकाणी लाईट पण नसते आणि अशा प्रकारचे प्रकार घडत असताना सुद्धा या ठिकाणी हे स्वच्छतागृह का बांधले याची मुळीच शंका येण्यासारखं काम आहे. कारण या ठिकाणी कुठलाही बस थांबा नाही किंवा कुठलीही वर्दळीचं ठिकाणी नाही, तरी सुद्धा स्वच्छतागृह सार्वजनिक या ठिकाणी बांधून पुणे महानगरपालिकेने काय साध्य केले माहीत नाही. हे स्वच्छतागृह खराडी बायपास या ठिकाणी जर असतं तर सकाळी रात्री अपरात्री येणाऱ्या ट्रॅव्हल्स मधून, बस मधून येणाऱ्या लोकांची, प्रवाशांची सोय त्या ठिकाणी झालेली असते. पण हे करत असताना या गोष्टीचा कुठलाही विचार या ठिकाणी केलेला नाहीये. फक्त पुणे महानगरपालिकेचा निधी मिळतोय आणि काहीतरी काम करायचंय म्हणून फक्त या गोष्टी केलेल्या असतात. या ठिकाणी अत्यंत घाणेरडी व्यवस्था या तुम्हाला ठिकाणी मिळेल स्वच्छतागृहामध्ये. आणि हे पाणी तुम्ही बघताय किती मोठा अपव्यय होतोय. खराडीतील काही भागांमध्ये आजही 2-2 दिवसांनी पाणी येतं. आज 22,000 कोटीचा समान पाणी पुरवठ्याचं काम करणाऱ्या पुणे महानगरपालिकेला या ठिकाणी सुरू असलेल्या पाणी गळतीचा विसर पडलेला आहे. लोकांच्या नळाला पाणी येत नसून इथं सार्वजनिक तोटीतून तुम्ही बघताय हजारो लिटर पाणी या ठिकाणी वाया जाते. या सगळ्या गोष्टीला हे प्रशासक, राज्य जबाबदार आहे असं मला वाटतं. प्रशासकांना या ठिकाणी आज सकाळी बोलणं झाल्याप्रमाणे खराडी चंदननगर मधले कित्येक चेंबर भरून वाहतेत. लोकांना, नागरिकांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. अशाही परिस्थितीत मनुष्यबळ नाही म्हणून अधिकाऱ्यांना स्वतः वॉर्डामध्ये रॉडी घेऊन फिरावं लागते असं अधिकाऱ्यांशी बोलल्यावर लक्षात आलं. जर कर्मचारी नसतील, तुमच्याकडे यंत्रणा नसेल तर पुणे महानगरपालिका ठेवली कशाला आहे? पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जर काम होत नसतील, कर्मचारी त्यांना उपलब्ध होत नसतील, तर ही प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. आणि हा नाकर्तेपणा झाकण्याचं काम प्रशासन वेळोवेळी करते. या गोष्टीमुळं मी पुणे महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर असा निषेध करतो. जे कर्तव्यदक्ष अधिकारी हे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना सुद्धा मग नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागते आणि प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवण्यात या ठिकाणी व्यस्त असतं. तर हा प्रकार सगळा सुधारला पाहिजे. नागरिकांनी सुद्धा जागरूक झालं पाहिजे. प्रशासन आणि जे कोणी चुकीची कामं करत असतील तर त्यांना वेळेस थांबवणं आपलं सुद्धा काम आहे. या ठिकाणी मी मागणी करतो की हे कनेक्शन 24 तासाच्या आत या ठिकाणी बंद झालं पाहिजे. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना याच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशी मी आपल्याला विनंती करतो. तात्काळ हे पाण्याचं कनेक्शन या ठिकाणी बंद करून या ठिकाणी वाहणारं आणि वाया जाणारं पाणी तात्काळ थांबावं अशी मी प्रशासनाला नम्रपणे विनंती करतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.